कवि मनोज मुंताशिर कहते हैं, करेंसी पे बापू की फोटो, लाल किले पे तिरंगा, सड़कों पर भारत माता की जय, स्कूलों में विंध्य हिमाचल यमुना गंगा। क्या इतनी आज़ादी काफ़ी है? बहुत आंसू बहा लिए वीर गाथाओं पर, बहुत मेले लगा लिए शहीदों की चिताओं पर। अब आगे बढ़ना होगा, वी द पीपल वाला पन्ना दोबारा पढ़ना होगा और समझना होगा कि जहाँ आज़ादी का मतलब फ्रीडम लिखा है, वो सारे शब्दकोश व्यर्थ है। इस देश में आज़ादी के एक नहीं दो नहीं 135 करोड़ अर्थ हैं। कब तक इतिहास पे जमी धूल माथे पे लगाते रहेंगे? अमर जवां ज्योति को जलाए रखना है तो उसकी जड़ों में नया ईंधन भरना पड़ेगा। 1947 के सब्सक्रिप्शन को 2021 में रिन्यू करना पड़ेगा। बेखौफ जीना हमारा हक है और ये हक बुनियादी है। घबराओ नहीं, आगे बढ़ो, अगले मोड़ पर बस थोड़ा सा दूर आज़ादी है। अशाच आझादीच्या अपेक्षेमध्ये आणि प्रयत्नामध्ये तुम्हा सगळ्यांना 72व्या गणतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। ट्रॅव्हलिंग ओपन्स आवर हार्ट, ब्रॉडन्स आवर माइंड अँड फिल्स आवर लाईफ विथ स्टोरीज टू टेल। वाचनाने माणूस समृद्ध होतो, तसाच प्रवासाने देखील समृद्ध होतो। पुस्तकामधून आपण जीवनाचे धडे वाचतो आणि प्रवासामधून ते प्रत्यक्षात अनुभवतो। अशाच एका प्रवासाचा अनुभव तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तुमची डेंटिस्ट दोस्त डॉक्टर वर्षा झडे। नमस्कार, स्वागत आहे तुमचं टूथपिकवर। पहिल्यांदाच एक ट्रॅव्हल व्लॉग तुमच्यासाठी घेऊन येत आहे। आवडला तर मला नक्की कमेंट करून कळवा। चॅनलला सबस्क्राईब केलं आहे ना? केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन नक्की क्लिक करा आणि ये टूथपिक है तो दात की बात भी ज़रूर होगी। व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी दाताविषयीची एक अतिशय रंजक गोष्ट दाखवणार आहे, सो स्टे ट्यून्ड। कोडगू म्हणून ओळखलं जाणारं, स्कॉटलंड ऑफ इंडिया म्हणून प्रसिद्ध असलेलं, हिरव्या कंच वनराईनं नटलेल्या पाचूसारख्या डोंगरांमधून उन्हाच्या किरणांमध्ये चकाकणाऱ्या झऱ्यांमुळं अतिशय देखणं दिसणारं दक्षिण कर्नाटकातलं कुर्ग हे ठिकाण पाहण्यासाठीपेक्षा अनुभवण्यासाठी एकदा नक्की जायला पाहिजे। कुर्गमध्ये कॉफी आणि मसाले तर जगप्रसिद्ध आहेतच, त्याचबरोबर होममेड चॉकलेट्स, बनाना सिल्कच्या अतिशय सुंदर साड्या, निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची संधी आणि याचबरोबर कुर्गी लोकांचं प्रेमळ आदरातिथ्य, या सगळ्यासाठी तुमच्या नेक्स्ट ट्रॅव्हल डेस्टिनेशनच्या बकेट लिस्टमध्ये कुर्ग हे नाव आत्ताच लिहून ठेवा। कुर्गला तुम्ही 5-6 दिवसांची एक निवांत टूर करू शकता। जर बेंगलोर आणि मैसूरसुद्धा बघायचं असेल तर एक मोठी 10 दिवसांची टूरसुद्धा होऊ शकते। तर या कुर्गला जायचं कसं? त्याच्यासाठी अनेक पर्याय आहेत। एक तर तुम्ही बेंगलोरपर्यंत विमानाने किंवा रेल्वेने पोहोचा आणि त्याच्यानंतर बाय रोड तुम्ही कुर्गला जाऊ शकता। त्याच्यापेक्षा रेल्वेने डायरेक्ट म्हैसूरपर्यंत जायचं आणि मग तिथून 2.5 ते 3 तासांच्या रोड ट्रॅव्हलवरती कुर्ग आहे। राहण्यासाठी सुद्धा कुर्गच्या मडिकेरी, विराजपेठ, कुशालनगर सारख्या गावांमध्ये चांगली सोय आहे। हवे तसे हॉटेल्स आहेत, अगदी बजेट हॉटेल्स पण आहेत आणि लक्झरियस रिसॉर्ट्स पण आहेत। आणि अगदी जर तुम्हाला खरा आनंद कुर्गचा घ्यायचा असेल तर तिथल्या लोकल होमस्टेजमध्ये राहायला पाहिजे। तिथे राहण्याचे फायदे म्हणजे होमस्टे हे बऱ्यापैकी वाजवी दरात ते मिळतात आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे कुर्गी लोकांच्या सानिध्यात राहून त्यांचं कल्चर किंवा त्यांची संस्कृती अनुभवता येते आणि घरी बनवलेलं ऑथेंटिक कुर्गी फूड खाता येतं। इथे आल्यानंतर काय खायचं? काय खायचं म्हणण्यापेक्षा कशाचा आस्वाद घ्यायचा? साऊथ इंडियाला जेव्हा आपण येतो तेव्हा डोसा, उत्तप्पा, इडली, वडा या सगळ्या गोष्टींचा आनंद घेतलाच पाहिजे।
याशिवाय जगप्रसिद्ध कुर्गची कॉफी. कुर्गच्या थंड हवेत वाफाळलेली कॉफी घेण्याची मजाच काही और आहे. इथून काय घेऊन जाल? कुर्गमध्ये कॉफी, मसाले, होममेड चॉकलेट्स हे सगळं तर मिळतंच. त्याच्याशिवाय महिला वर्गाला आवडेल असं बनाना सिल्कच्या अतिशय सुंदर साड्या मिळतात. हे सगळं तुम्ही घेऊन जालच. त्याचबरोबर घेऊन जाल अविस्मरणीय आठवणींचे क्षण. आम्ही कुर्गमध्ये कशी धमाल केली हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहोत. सो लेट्स एन्जॉय. आता लॉकडाऊन बंद झालेला आहे, ओपन झालेलं आहे, त्याच्यामुळं या जगाचा आणि सगळ्याचा आनंद आपण मनमुराद घेऊ शकतो. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही काळजी घ्या. तर तुम्ही बघू शकता इकडे ऑलमोस्ट सगळे बर्थ्स रिकामे आहेत. बोगीमध्ये आम्ही फक्त आमचीच फॅमिली 4 जण आहोत. ही माझी मुलगी आहे तनिषा आणि ही आहे सानिका. आम्ही लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच जवळपास 1 वर्षानंतर ट्रॅव्हलिंग करायला निघालेलो आहोत. तुम्ही बघू शकता की रेल्वे स्टेशनवरती किती कमी लोक आहेत आणि त्याच्यामुळे मला वाटतं की काळजी घेत आपण नक्कीच ट्रॅव्हलिंग करू शकतो. गर्दी वगैरे काहीच नाही आहे. आणि इवन रिगार्डिंग कोविड द ट्रेन लुक्स क्वाईट क्लीन अँड सॅनिटाइज्ड. वी आर ॲट मैसूर जंक्शन. इतकं सुंदर आणि स्वच्छ आहे हे, खूपच छान आहे. आणि लोकांची गर्दी बघाल तर अजिबात नाही आहे. घाटातली वाट काय तिचा थाट, मुरडते गिरडते लवते पाठोपाठ. इतकं सुंदर आहे हे. छान रस्ता वळणावळणांचा, दोन्ही बाजूला हिरवळ, हिरवाई आणि थंड हवा. मस्त आल्हाददायक वातावरण आणि अतिशय सुंदर निसर्गरम्य असं कुर्ग. आता आम्ही पोचलो आहोत. मोठा प्रवास करून एकदाच रिसॉर्टवर आलो आहोत. मस्त फ्रेश झालो आहोत आणि छान रिसॉर्ट आहे हे. इकडे बाहेर भरपूर ग्रीनरी आहे. मला वाटतं की असे ब्रेक्स आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजेत. आपल्या रुटीनपासून एक विरंगुळा म्हणून थोडा वेळ तरी आपण आपल्यासाठी दिला पाहिजे. रिज्युवेनाइट करण्यासाठी, स्वतःला पुन्हा फ्रेश करण्यासाठी आणि पुन्हा जोमानं कामाला लागण्यासाठी. ही एक गोष्ट झाली. पण दुसरी गोष्ट अशी आहे की या जगात इतक्या गोष्टी, इतक्या सुंदर सुंदर गोष्टी बघण्यासारख्या आहेत आणि त्या आपण खरंच याची देही याची डोळा या पाहिल्या पाहिजेत. त्याचा आनंद मनमुराद लुटला पाहिजे. आणि याच्यासाठी एक टिप तुम्हाला देते की तुमच्या कमाईतला थोडासा भाग तुम्ही या टूर्ससाठी किंवा या ट्रिप्ससाठी बाजूला काढून ठेवत चला आणि वर्षातून एखादी किंवा दुसरी 2 ट्रिप्स तुम्ही नक्की करत चला. एक छोटीशी, एक मोठाली. आणि जसं जमेल तसं वेळ काढून नक्कीच स्वतःला पुन्हा पुन्हा एनर्जाइज करत चला. इथे रूमच्या पाठीमागं भरपूर हिरवळ आहे आणि या झाडांवरच्या पक्ष्यांचे इतके मधुर आवाज येत आहेत. खूप मस्त सकाळ आहे. आम्ही आता जिमकडे चाललो आहोत. बघताय तुम्ही किती सुंदर अशा विलाज आहेत इकडे. आणि इथे आतमध्ये इतक्या ॲक्टिव्हिटीज आहेत की तुम्ही इथे येऊन इथेच फक्त निवांत 4 दिवस 5 दिवस राहू शकता. दिस इज द स्पा इनसाइड द रिसॉर्ट. आम्ही अजून जिमपर्यंत पोचलोच नाही आहोत. इतकी पायपीट झाली आहे सकाळ सकाळी. मला वाटतं आता जिमला जायची गरजच नाही आहे. ॲट लास्ट आम्हाला जिम सापडली आहे आमच्यासाठी वेकेंट. रणवीर हॅज स्टार्टेड रनिंग. मोस्ट फेवरेट ॲक्टिव्हिटी ही लाईक्स इज रनिंग. मला इथली ही टॅगलाईन खूप आवडली. स्माइल, यू आर लुझिंग वेट. मजा करता आहेत आणि मी तुम्हाला ती मजा दाखवते. तुम्ही पण तुमच्या फॅमिलीबरोबर असंच टाईम स्पेंड करा आणि मजा करा. इथे लहान मुलांसाठी पण गोष्टी आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि इथे संध्याकाळी छान छान प्रोग्राम्स पण असतात फॅमिलीसाठी.
असं म्हटलं जातं की जर आपण एकाच ठिकाणी राहण्यासाठी बनलो असतो तर आपल्याला रूट्स असले असते, म्हणजे मुळं असली असती झाडांसारखी. इफ वी वर मेंट टू बी ॲट वन प्लेस वी वूड हॅव रूट्स रादर दॅन फीट. तर आपल्या पायांचा उपयोग करून आपण सगळीकडे फिरलं पाहिजे, जग बघितलं पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही आता आमचे 2 डेस्टिनेशन्स पूर्ण करून 3ऱ्या डेस्टिनेशनला चाललेलो आहोत. मडिकेरीमध्ये राहिलो 2-3 दिवस. आता आम्ही विराजपेठ पण सोडतो आहे आणि नेक्स्ट डेस्टिनेशन आमचं आहे मैसूर. आम्ही कुर्गला मैसूरपर्यंत ट्रेनने आणि त्याच्या पुढे बाय रोड गेलो आणि परतीच्या प्रवासामध्ये अनेक वेळा पाहिलेलं असूनसुद्धा म्हैसूर आम्ही पुन्हा एकदा एन्जॉय केलं आहे. पण म्हैसूरचा प्रवास वर्णनाचा व्हिडिओ मी स्वतंत्रपणे केलेला आहे, तो आपण येत्या आठवड्यामध्ये बघणारच आहोत. हां, आणि आधी सांगितल्याप्रमाणे हे टूथपिक आहे तो यहाँ पे दात की बात जरूर होगी. या ट्रिपमध्ये मला एक खूप छान गोष्ट बघायला मिळाली. आम्ही जेव्हा विराजपेठच्या जवळ दुबारे एलिफंट कॅम्पमध्ये गेलो होतो, तिथे हत्तीला अंघोळ घालण्याचा कार्यक्रम चालू होता आणि या अंघोळ घालण्याच्या कार्यक्रमामध्ये ते लोक हत्तीच्या दातांची स्वच्छता करायला विसरले नाहीत. हां, डेंटिस्ट या नात्यानं मला तो भाग अतिशय आवडला. नदीच्या काठच्या वाळूनं हत्तीच्या दातांची व्यवस्थित स्वच्छता करण्यात आली. बघा, हत्तीच्या दातांची इतकी जर काळजी घेत असतील तर आपण आपल्या दातांची काळजी घ्यायलाच पाहिजे ना. त्याच्यासाठी आपणही चांगल्या सवयी लावूयात. दिवसातून 2 वेळा ब्रश करूयात, गोड पदार्थ कमी आणि तंतुमय पदार्थ जास्त खाऊयात आणि 6 महिन्यातून एकदा आपल्या डेंटिस्टकडे नक्की जाऊयात. धन्यवाद.